सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आता आम्ही चौकात आलोय. चौकात वैभव आणि लल्ला भेटलाय. आता प्लॅन ठरलाय गंगेवर जायचा. आणि हा हाफ चड्डीवर आहे. नाही म्हणतोय व्हिडिओ काढायचा, पण आता त्याची काढली गेली. हे आहे धन्नूची चाबी. हा चालला हाफ चड्डी बदलायला. मी हा धन्नूवर जाणार 3 जण मस्तपैकी ट्रिपल सीट. आम्ही चाललोय तिघं. तर आम्ही निघालो गंगेच्या दिशेने जाता जाता आम्हाला रस्त्यात खूप ट्रॅफिक होती. यांना बघून मी खालीच उतरून गेलो होतो डायरेक्ट. साडा सर्कल पासून पुढे भयंकर अशी गर्दी झाली होती. मग आम्ही रॉंग साईड टाकली गाडी आणि चाललो पुढे. आम्ही पोहोचलो होतो कपालेश्वरांच्या मंदिराजवळ. इथं दर्शन घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आधी गंगेला येण्याच्या आधी मग इथं चपला एक इकडं आणि एक इकडं काढली, कारण खूप चोरी होता इथं, आम्हाला माहित होतं. मग आम्ही इथं सुद्धा रॉंग साईडने गेलो. आम्ही नव्हतो म्हणत देवाच्या ठिकाणी जाऊ, पण हल्ला ऐकतच नव्हतं. पार्वती पते हर हर महादेव. तर आम्ही पोहोचलो होतो मंदिराजवळ. मंदिराच्या डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला आहे एक महादेवांची पिंड आणि त्यांच्या समोर नंदी. दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो आणि मंदिरात घेतलं महादेवांचं दर्शन. आम्ही खूप छान प्रकारे दर्शन झालं. तर अशा प्रकारे कळसाचं दर्शन केलं जातं. त्यानंतर आम्ही गेलो गंगेवर मस्तपैकी पाणी एकदम शुद्ध दिसत होतं. मग आम्ही थोडेसे त्याच्यात पाय बुडले, पण तिथं सटकाळ होतं. तर एक जण पाण्यात डुबलेलाच होता असं वाटलं आम्हाला, पण नंतर कळालं की नाही, तो माणूस आहे. आणि तो आला नंतर माणूस बाहेर. त्याला बघून या सगळ्या पोरांनी दणादण उड्या मारला. त्यांना बघून आम्हाला आनंद झाला. ह्या भाऊनी तर फ्रंट एअरच मारत होते एकच. आम्ही आलोय गंगेवर. आमच्या इथला व्हिडिओ काढून झालाय. आता आपण निघालोय पुढच्या कंटेंटच्या शोधात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.